श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। व्हायरल इन्फेक्शन सगळीकडेच चालू आहे आणि त्यामुळेच ओवीला काल नाही अगदी परवापासून खूप ताप आलेला आहे। त्यामुळे मी आज सकाळी सुद्धा व्हिडिओ करू शकले नाही। काल पण मला वाटते मी एकच व्हिडिओ केला, कारण की तिला एवढं बरं नाहीये। ती इतर वेळेस कधीही जास्त जवळ येत नाही, पण बरं नसलं की ती माझ्या जवळ असते आणि मी तिला तेवढा वेळ देते। शाळेतही तिला पाठवलेलं नाही आणि त्यामुळे तिला बरं नसल्यामुळे आज सकाळी व्हिडिओ येऊ शकला नाही। आता ती थोडी बरी आहे आणि माझ्या शेजारीच बसून खात आहे, त्यामुळे मी आता व्हिडिओ करत आहे। तर आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया। आपापल्या मुलांची काळजी घ्या। व्हायरल इन्फेक्शन खूप आहे, थंडी खूप आहे, त्यामुळे आपल्या मुलांची काळजी घ्या, त्यांना उबदार असं ठेवा, कारण थंडी ही प्रचंड सगळीकडे थंडी वाढलेली आहे। आणि बघूया आता आजचा जो व्हिडिओ आहे तो कशावर आहे ते पहिल्यांदा सांगते। दुःख, त्रास, संकटे, अडचणी किंवा आयुष्यातले जे काही तुमचे असे कटू प्रसंग जे संपतच नाहीयेत, अशा वेळेस काय करावं हे तुम्हाला सुचत नाही, अशा वेळेस काय करायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। असे 4-5 उपाय सांगणार आहे जे केल्याने तुमच्या आयुष्यातली संकटे मिटतील, 1 रुपयाही खर्च न करता। उपाय म्हणण्यापेक्षा खरं तर या सेवा आहेत, पण ते माझ्या तोंडातच बसले। उपाय या सगळ्या सेवा आहेत, ज्या काही सांगणार आहेत त्या सेवाच आहेत। एक प्रकारचे आपण देवाच्या सेवा करणार आहोत, पण ह्याला ते उपाय असं म्हणजे ते म्हणतो ना आपण की जिभेवरच बसले की उपाय करा आणि त्यामुळे त्या सेवांना उपाय नाव पडतं, पण या खरं तर सेवाच आहेत। सेवा म्हणा, उपाय म्हणा, काही म्हणा, देवाचंच करायचं आहे आपल्याला। तर काय करायचं आहे नेमकी ते आपण बघूया आणि नक्कीच तुम्ही हे केल्यानंतर संकटमुक्त व्हाल। तुमच्या घरातली आजारपण कमी होतील, तुमच्या घरातली भांडणे कमी होतील, गैरसमज कमी होतील, संकटे, प्रॉब्लेम जे काही तुमच्यात अतिशय मोठमोठे तुम्ही म्हणताय ना की हे त्रास का कमी होत नाहीयेत, काय करावं, हे सगळं काही कमी होईल। तर काय करायचंय तुम्हाला? सगळ्यात पहिली गोष्ट सांगते, ज्या व्यक्तीला त्रास आहे, समजा मला त्रास आहे, तर एक पाण्याचा नारळ घ्यायचा शनिवारी। कधी घ्यायचा? शनिवारी घ्यायचा आणि आपल्या डोक्यावरून म्हणजे एखाद्या व्यक्तीने किंवा स्वतः कुणी करायला नसेल अर्थातच स्वतः 11 वेळा ओवाळायचा। हा नारळ 11 वेळा ओवाळून जर एखाद्या ठिकाणी अग्निकुंड असेल तर अग्निकुंडात किंवा आपल्या बाहेरच्याच अंगणामध्ये किंवा गॅलरीमध्ये छोट्याशा हवन पात्रात तामणात अग्नी पेटवायची आणि तो नारळ त्यामध्ये स्वाहा म्हणजे नारळ तो सोडून द्यायचा। 11 वेळा उतरवल्यानंतर तो शक्यतो जर कुठं अग्निकुंड असेल तर त्यातच, नाही तर घरातच अग्नी करून त्यात तो नारळ टाकायचा। असं तुम्हाला 5 शनिवार करायचं आहे। 5 शनिवारमध्ये त्या व्यक्तीवर येणारी सततची संकटे, ती मुलं असो, मोठी असो, वयस्कर असो, कुणावर सगळ्यांसाठी हा उपाय सांगते मी की बाबा महिन्याला 2दा मूल आजारी पडते, 3दा मूल आजारी पडते, माझं मूल चांगल्या संगतीत नाहीये, माझं मूल ऐकत नाहीये, माझं मूल स्वतःच्याच मनासारखं करतंय, असं एक नाही अनेक अडचणी। मी काय म्हणते, जी घरं ना आपल्याला लांबून कोणतंही कुटुंब सुखी दिसतं, पण त्याच्या जेवढं आपण आत शिरू तेवढं कळतं की प्रत्येक घरामध्ये एक दुःख दडले आणि त्या दुःखावर मात करणं हे अगदी खरं तर प्रत्येक स्त्रीचं काम आहे, कारण स्त्रीवरच आपला सगळा संसार अवलंबून असतो। स्त्री जर डगमगली तर अख्खं घर डगमगतं। म्हणून अशा वेळेस सेवेंसोबत या सेवा पण करा, उपाय पण करा, तुम्हाला चांगला फरक दिसून येईल। दुसरी गोष्ट म्हणजे हनुमान चालीसा। हनुमान चालीसा ज्या घरात रोज 3 सांजेला जोरात म्हटली जाते, जोरात म्हणायचे, हळू किंवा मनात नाही, जोरात रोज उदबत्ती तुपाचा दिवा लावायचा। हनुमानाचा फोटो असो नसो काही हरकत नाहीये, हनुमान हा आपला चिरंजीवी देव आहे, त्यामुळं फोटो असो नसो काही नाही, आपल्या इथं हनुमानाला ठेवायचं, म्हणजे आपल्या हृदयात स्थान द्यायचं आणि जोरजोरात हनुमान चालीसा म्हणायची आणि म्हणायचं की माझ्यावरचं हे संकट टळू दे, मारुतीराया स्वतः तुमच्यासाठी धावत येतील आणि तुमच्यावरचं संकट घालवतील। मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे हनुमान चालीसाचं महत्त्व काय आहे, हनुमान चालीसा म्हटल्याने काय होतं। त्यामुळे घरात दररोज हनुमान चालीसा ज्या म्हटली जाते, खरं तर त्या दाराच्या आत, त्या चौकटीच्या आत संकटच येत नाही, किंवा ती व्यक्ती कुठेही जाऊ दे तिच्या भोवती एक ओरा तयार होतो, एक संरक्षण कवच तयार होतं हनुमान चालीसाचं। तुम्ही ट्रॅव्हलिंग वगैरे जरी करत असाल तरी तुम्ही टेप रेकॉर्डरवर हनुमान चालीसा लावून द्या। जेव्हा तुम्ही जरा रस्ते चांगले नाहीत असं तुम्हाला वाटते, एकांत वाटतं, अशा ठिकाणी सरळ हनुमान चालीसा लावून द्या। बघा काय अनुभव येतो ते। तुम्हाला कण मात्र भीती वाटणार नाही, कुठल्याही प्रकारचा ऍक्सिडेंट होणार नाही, कुठलीही हानी होणार नाही आणि एकदम तुमच्या ओरा तुमचा जो म्हणतो ना आपल्या आजूबाजूला एक संरक्षण कवच
हनुमान चालिसाने तयार होतं। तिसरा उपाय म्हणजे रोज कापूर जाळा, घरातले संकट टाळा असंच मी म्हणेन। सकाळ संध्याकाळ ज्या घरामध्ये कापूर जाळला जातो त्या घरामधली संकटे आणि पूर्ण निगेटिव्हिटी निघून जाते। नुसती देवापाशीच कापूर लावायचा नाही तर कापूर लावून तुम्हाला तो संबंध घरामध्ये फिरवायचा आहे आणि तो पूर्ण घरात फिरवल्यावर त्याचा धूर जेव्हा घरामध्ये पसरतो तेव्हा तुमच्या घरातल्या निगेटिव्हिटी जी असते ती रिमूव्ह होते आणि पॉझिटिव्हिटी पसरते। कापूर असावा तर तो भीमसेनीच असावा। साध्या कापराचा काहीही उपयोग होत नाही कारण त्यामध्ये प्लॅस्टिक मिक्स असते, म्हणून भीमसेनी कापूर आणा। धार्मिक दुकानांमध्ये भीमसेनी कापूर मिळून जातो। नसेल मिळत तर मी हेही तुम्हाला सांगितलं आहे की Amazon किंवा Flipkartला सर्च करा, तुम्हाला भीमसेनी कापूर मिळून जाईल। पुढची गोष्ट म्हणजे रोज झोपताना किचनवर एका चांदीच्या निरांजनात किंवा वाटीत 2 लवंग आणि 1 कापराची वडी। किचन स्वच्छ केल्याशिवाय नाही, संपूर्ण किचन स्वच्छ घासून पुसून स्वच्छ करायचं आणि त्यानंतर एका चांदीच्या निरांजनामध्ये 2 लवंग आणि 1 कापराची वडी जाळायची आणि मग झोपायचं। ह्याचाही अनुभव रिझल्ट खूप छान येतो, आपल्यावर येणारी संकटे टळून जातात। शुक्रवारी जर तुम्हाला पैशाची चणचण बसत असेल तर माता लक्ष्मीला जाऊन या आणि तिला गजरा अर्पण करा, फुटाणे अर्पण करा किंवा गुलाब अगरबत्ती किंवा गुलाब धूप किंवा गुलाबाचं फूल अर्पण करा। यानेही खूप छान अनुभव येतो आणि तुमच्यावर जर खूप संकट असेल तर माता कालिकेला जावा आणि तिथे 5 शुक्रवार जाऊन तिथं जे काही नारळ काळं वस्त्र वाहायचं असेल ते वाहून या। यामुळे सुद्धा तुम्हाला चांगले रिझल्ट येतील। पुढची गोष्ट जी माझ्या जवळजवळ दिवसाळच्या व्हिडिओमध्ये असते, गाय कुत्रे मुंग्या मासे यांना खायला घाला। ते असे जीव आहेत की ते आपल्याला हजारो पटीनं आपल्याला आशीर्वाद देतात। कुत्र तर तुम्ही सांगा, चारा वगैरे काही खाऊ शकत नाही। कुत्र्याचं अन्न आणि आपलं अन्न सेम असतं, पोळी ब्रेड दूध अशा गोष्टी कुत्रं खातं, त्यामुळं गवत खाऊन वगैरे निवारा करू शकत नाही। गाई म्हशी एक वेळ गवत खाऊन तरी निवारा करतील, पण कुत्र्यांनी मांजरांनी काय करायचं, जे तुम्हाला स्ट्रीट डॉग दिसतील त्यांना तुम्ही पेडिग्रीचा एक पुडा घ्या, खायला घाला। मी नेहमी सांगते की मुक्या जनावरांचे तुम्हाला जे आशीर्वाद मिळतात ते अनमोल असतात, म्हणून त्या गोष्टी नक्की करा। पुढची गोष्ट म्हणजे तुमच्यावर जर अनेक संकटे असतील, संकटांचा घेरा चालू असेल तर तांब्यामध्ये पाणी घ्या, त्यात लाल चंदन घ्या, बेडवर झोपताना तुमच्या उशाशी ते ठेवा आणि सकाळी उठल्यावर आंघोळ झाल्यावर किंवा आंघोळीच्या आधी पण जर तुम्ही शुद्ध असाल तर ते तुळशीला पाणी घाला। सलग 1.25 महिना असं केल्यामुळे पिरियडचे 4 दिवस सोडा। स्त्रियांनी पुरुषांनी सलग करू शकता। 1.25 महिना असे केल्यामुळे तुमच्यावरची आर्थिक, मानसिक, शारीरिक किंवा कोणतीही तुमच्या मनात असणाऱ्या संकटे दूर होतील आणि इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल। शनिवारी तुम्हाला एक उपाय अजून सांगते, हा सुद्धा मी अनेक वेळा सांगितलेला आहे। शनिवारी कास्याच्या वाटीमध्ये तेल घ्यायचं, त्यात 1 रुपयाचं नाणं टाकायचं, त्यात आपला चेहरा बघायचा आणि हे जे तेल आहे ते तुम्ही शनी मंदिरात किंवा शनी मंदिराच्या दारात जे बसतात त्यांना दान करून यायचं। ह्याच्यामुळे सुद्धा खूप सारा संकटे टळण्यास मदत होते आणि अनेक संकटातून तुमची मुक्ती होते। मुळात शनीची ढैया 7.5 याला जी लोक अतिशय घाबरतात किंवा ज्यांना त्याचा खूप त्रास होतो, काही लोकांना 7.5चा भयंकर त्रास होतो, काही लोकांना 7.5 आली काय गेली काय समजत नाही, त्यांनी हे उपाय अवश्य करावेत आणि सगळ्यांना व्हिडिओ शेअर करावा कारण उपयोगी व्हिडिओ आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ।